हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयाची लिपिक आणि शिपाई पदाची परीक्षा झाली. तसंच त्याची फर्स्ट अँसर की सुद्धा आलेली आहे. आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल किंवा सेकंड अँसर की कधी येईल, तसंच जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई पदाची जी पुढील प्रक्रिया आहे ती आचारसंहितेमध्ये होऊ शकते का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. नवीन सिलेबस नुसार आहे आणि सर्व टॉपिक दिलेले आहेत. आता आपली जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदाची रिस्पॉन्स शीट 2 मार्च या तारखेला आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुद्धा त्यांनी 2 दिवसाचा वेळ दिला होता. आता त्याला साधारणपणे 18 ते 19 दिवस झालेले आहेत. तर सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते? तर माझा अंदाज असा आहे, अंदाज बघा, म्हणजे ऑथेंटिक कोणतीही माहिती न्यायालयामधून मिळालेली नाही. तर पुढच्या आठवड्यामध्ये रिस्पॉन्स शीट यायला पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये. आता दुसरा जो प्रश्न आहे की आचारसंहितेमध्ये पुढील प्रोसेस होईल का? तर मित्रांनो, 2च दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल की मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, तर तिथे सफाई कामगार पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बरोबर आहे. मग आचारसंहिता असताना जर उच्च न्यायालयाची नवीन पदाची जाहिरात प्रसिद्ध होत असेल तर आचारसंहितेमध्ये ऑलरेडी जी भरती सुरूच आहे, जी की आचारसंहिता लागायच्या आधी जाहिरात आली, परीक्षा झाली, ती प्रोसेस थांबणार नाही. त्यामुळं या पुढच्या आठवड्यामध्ये शक्यता जास्त आहे सेकंड रिस्पॉन्स शीट यायची, रिस्पॉन्स शीट येण्याची. ती आल्यानंतर लिपिकची जी मराठीची टायपिंग टेस्ट आहे त्याची प्रोसेस सुरू होईल आणि शिपायाची जी स्वच्छता व चापल्यता चाचणी आहे त्याची सुद्धा प्रोसेस सुरू होईल. त्यामुळं आचारसंहितेचा हे जे आपली जिल्हा न्यायालय भरती आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ही प्रोसेस आपली सुरूच राहणार आहे. आणि अजून एक सांगतो की आजच सोलापूर महानगरपालिकेची सुद्धा सेकंड रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झालेली आहे. मग सोलापूर महानगरपालिकेची सेकंड रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध होऊ शकते, तर आपली जिल्हा व सत्र न्यायालयाची रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध होणारच आहे. त्यामुळं आता हे 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे या 3 दिवसात तर काय होणार नाही. पण पुढच्या आठवड्यात येऊ शकते असा माझा स्वतःचा अंदाज आहे बरं का. कोणती ऑथेंटिक माहिती मिळाली नाही, पण हे डेफिनेटली सांगू शकतो की आचारसंहितेमध्ये सुद्धा पुढील प्रोसेस सुरू राहणार आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहे. तसंच त्यांनी पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2023 मध्ये झालेले पोलीस भरतीचे सर्व पेपर दिलेले आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहे. तसंच त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.